वेलकम टू आळंदी। आता तुम्ही पाहत आहात ही पवित्र इंद्रायणी नदी आहे। ही नदी महाराष्ट्रातील अतिशय पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते। सह्याद्री पर्वतरांगामधून उगम पावलेली ही नदी अनेक गावांमधून वाहत येत शेवटी भीमा नदीला जाऊन मिळते। या नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे। पुणे जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी इंद्रायणी नदी शांतपणे वाहताना दिसते। या नदीच्या काठावर अनेक घाट बांधलेले आहेत आणि येथे दररोज हजारो भाविक स्नान करून दर्शनासाठी जातात। नदीच्या पाण्याला पवित्र मानले जाते आणि अनेक भक्त येथे स्नान करून आपले मन शुद्ध झाल्याची भावना व्यक्त करतात। आळंदी हे महान संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आहे। असे मानले जाते की संत ज्ञानेश्वर महाराजांना ही इंद्रायणी नदी अत्यंत प्रिय होती। त्यांनी आपल्या अभंगामध्ये ही इंद्रायणी नदीचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायातील लोकांसाठी ही नदी श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी लाखो वारकरी आळंदी येथे जमा होतात। ते इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान करून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतात। त्यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो। टाळ मृदुंगाचा गजर, अभंग आणि हरिनामाचा आवाज यामुळे या परिसराला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते। इंद्रायणी नदी केवळ धार्मिक दृष्ट्या महत्वाची नाही, तर या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यालाही ती अधिक खुलवते। नदीच्या काठावर उभे राहिल्यावर वाहणारे पाणी, शांत वातावरण आणि मंदिराचा परिसर पाहताना पण सध्या पाहत आहोत हे पवित्र स्थान म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी हे स्थान अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील आळंदी या तीर्थक्षेत्री वसलेले आहे। या मंदिरामध्ये महान संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे। संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील अत्यंत महान संत, तत्वज्ञ आणि कवी होते। त्यांनी अतिशय लहान वयात आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले आणि लोकांना भक्ती, प्रेम आणि समानतेचा संदेश दिला। संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधील भगवद्गीतेचा अर्थ सामान्य लोकांना समजावा म्हणून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ मराठी भाषेतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो। आजही लाखो भक्त हा ग्रंथ वाचतात आणि त्यातून जीवनाचा मार्ग शोधतात। असे सांगितले जाते की संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। त्या ठिकाणीच आज हे समाधी मंदिर उभे आहे। दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि समाधी समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात। मंदिराच्या परिसरातूनच पवित्र इंद्रायणी नदी वाहते। त्यामुळे या संपूर्ण परिसराला अत्यंत आध्यात्मिक आणि शांत वातावरण लाभलेले आहे। मंदिराभोवतीचे घाट, मंदिरातील पूजा, अभंग आणि हरिनामाचा गजर यामुळे येथे भक्तिमय वातावरण निर्माण होते। दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी येथे विशेष उत्साह पाहायला मिळतो। आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते आणि ती पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते। या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात आणि संपूर्ण महाराष्ट्र भक्तीच्या रंगात रंगून जातो। म्हणूनच आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक मानले जाते। आपण आलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे भिंत चालवली होती आणि तिथे एक महादेवाचे मंदिर आहे। तिथे आता आपण आलेलो आहोत आणि तिथील आजी इथली सगळी माहिती आपल्याला सांगितली आहे आणि ती आपण बघूया। इथं भिंत आणली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि इथं ज्ञानेश्वरांच्या नित्यसणासाठी पांडुरंगाने गंगा प्रगट केली। जी दिसते ना ती भागीरथी इंद्रायणीला सतत पाणी चालू आहे। कधीही किती दुष्काळ पडला तरी आटत नाही। हे काळभैरव जोगेश्वरी आळंदीच्या लोकांचं ग्रामदैवत, विठ्ठलपंतांचं कुळदैवत
शंकर भगवान स्वतः आले समाधीच्या टायमाला, माऊलींना दर्शन दिलं आणि मग माऊली इथूनच समाधीला गेले त्यांचं दर्शन करून. तोपर्यंत माऊली होते, नंतर समाधी झाली. रेडेमुखी वेद बोलले पैठणला. चांगदेव 1400 वर्षाचे वयाचे होते. मग त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरांना कोरपत्र पाठवलं की मी तुमच्या भेटीला होतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मेलेली लोकंसुद्धा जिवंत करायचं एवढं सामर्थ्य होतं चांगदेव महाराजांना. मग त्यांनी काय केलं, कोरपत्र पाठवलं. ती भिंतीजवळ 4 भावंडं खेळत होते, निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ता. तर त्यांनी मुक्ता म्हणली काय हे कोरे ते कोरेच, कारण त्यांना काय लिहायचं कळतच नव्हतं, हे लहान हे मोठे. नंतर मग ते आले भेटीला, मग हे वाघावर आले आणि ही भिंत जवळ मुले खेळत होते. तर ते म्हणले दादा आपण चांगदेवांच्या भेटीला सामोरे कसं जायचं. तर ते म्हणले की ही भिंत आहे. म्हणे दादा ही भिंत कशी चालणार. मग त्यांनी काय केलं, नाही म्हणे बस भिंतीवर, एका मागं एक बसली. भिंत जी मनासारखी उडवली ती इथंच उतरवली. हे भैरवनाथ म्हणले की तुम्ही इथंच या, त्यांना इकडं येऊ द्या, इथंच थांबा माझ्याजवळ. मग इथं थांबले ते असे तुमच्यासारखे. आणि मग भिंत इथं उतरवली, इथं चांगदेव उतरवले. मग चांगदेवाने लोटांगण घातलं ज्ञानेश्वरांच्या पायाजवळ आणि मुक्ताईला गुरु केला. हा इतिहास इथंच घडला. हे सगळं इथं सत्य. माऊली नित्य दर्शनाला द्यायची. हे सगळं जंगल होतं, थोडं होतं. आपण सध्या पाहत आहोत हे पवित्र ठिकाण म्हणजे संत तुकाराम महाराजांचे मंदिर. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील देहू या गावामध्ये आहे. देहू हे महान संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म सुमारे इसवी सन 1608 मध्ये देहू येथे झाला असे मानले जाते. ते वारकरी संप्रदायातील अत्यंत महान संत, कवी आणि समाज प्रबोधन करणारे विचारवंत होते. त्यांनी आपल्या अभंगामधून भगवान विठ्ठलाची भक्ती, साधेपणा आणि सत्याचा मार्ग लोकांना सांगितला. देहू गावातूनच पवित्र इंद्रायणी नदी वाहते. या नदीच्या काठावरच संत तुकाराम महाराजांचा बराच काळ गेला. ते अनेकदा नदीच्या किनारी बसून अभंग म्हणत आणि भगवान विठ्ठलाची भक्ती करत असत. त्यामुळे या नदीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. देहू येथे आजही संत तुकाराम महाराजांचे जुने घर जतन करून ठेवलेले आहे असे सांगितले जाते. अनेक भाविक त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतात आणि त्या महान संतांचे स्मरण करतात. या घरातील भक्तांना त्यांच्या साध्या आणि भक्तिमय जीवनाची आठवण होते. तुम्हाला हे घर दिसतच आहे व्हिडिओमध्ये. हे देहू गावातील मंदिर परिसर नेहमी भक्तांनी गजबजलेला असतो. विशेषतः आषाढी वारीच्या वेळी येथे मोठा सोहळा पाहायला मिळतो. देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि ती पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते. या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. म्हणूनच देहू हे ठिकाण केवळ एक गाव नसून महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान मानले जाते. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.